घे स्वतंत्रता कंसाच्या पासून, अर्थात बाईंनी शाळेमध्ये शिकवलं काय, त्याचा उपयोग किंवा त्याचा अर्थ मुलांपर्यंत काय जातो याच्यातही जरा विचार करण्यासाठी गोष्ट आहे बरं. शेजारचा बंडू घरी आला, नेमका त्या दिवशी त्याचा मामा पाहुणा आला होता, दप्तरातली फुटपट्टी काढली आणि मामाच्या मागे लागला. म्हटलं काय झालं रे, आत्ताच आम्हाला शिकवलं, आजच शाळेमध्ये कृष्ण जन्माची कथा झाली, त्याच्यात त्याने सांगितलं कृष्णाने आपल्या मामाला मारलं. बरा सापडला, आज माझा मामा पण सापडला. आज बघतो त्याच्याकडे, तो मामा होता म्हणून मारला का? कोणीही असो, जो अन्याय करणार आहे, जो अत्याचार करणार आहे, त्याला नष्ट करा, हा कृष्णाचा संदेश आहे. समाज जर चांगला राहायचा असेल तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, दुष्कृत्य जे करतात त्यांचा विनाश, आणि तर धर्म संस्थापना शक्य आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. गोपाल कृष्ण महाराज की जय. कुणाचा नाश करा? दुष्टाचा नाश करा असं सांगितलंय. मामाचा नाश करा हा संदेश नाहीये त्याचा. हा नेमका अर्थ समजला पाहिजे, नेमकं त्याला काय म्हणायचं. घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोपज मोहन. तू तसा वीर होशील का, समशेर करी धरशील का, मिळविशी मावळे गडिका. रणी वधावया देश शत्रूंचा मेळा. आता हे सांगितल्यावर तर झोपून राहणार आहे का? राहणारच. जागा गुरुचं हे काम आहे. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरा निबोध, हा जो आपला संदेश आहे, वेदांचा संदेश. उठा, जागे व्हा, आणि आपल्याला जे काही मिळालंय, आपल्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करा. नुसता उपयोग नाही, तो वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतःची उन्नती आणि त्याच्या बरोबर किंवा त्याच्या आधी सुद्धा काही वेळेला आपल्या समाजाची आणि देशाची उन्नती. आपण बहुतेक प्रत्येक मंत्रांच्या नंतर ओम शांती 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 ही 3 वेळा म्हणून का कशासाठी आहे शांती, कसली शांती? मद्रासला आम्ही गेलो होतो, तिथे एक फार छान व्याख्यान ऐकलं मी. ते म्हणाले 3 वेळची शांती म्हणजे एक शांती पहिली स्वतःसाठी आहे, दुसरी आपल्या समाजासाठी आहे, आणि तिसरी विश्वासाठी, सगळ्या विश्वाच्या. आणि त्याचबरोबर 3 प्रकारची जी त्रासाची परंपरा आपल्याकडे आहे, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. या 3ही ताप शांत व्हावेत यासाठी 3 वेळा शांती. बरेच लोक वेगवेगळं काय काय सांगत असतात. आणि गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून आल्या. या आपल्याला समोर तर व्यास आहेतच, वाल्मिकींनी रामायण लिहिलं हेही सगळ्यांना माहिती आहे, पण रामायणाचे पहिले गायक कोण माहिती आहे कोणाला? मी बरेच जण विचारला प्रश्न, पहिल्यांदा रामायण कोणी सांगितलं? कोणाला साधारण कीर्तन करायला माहिती असणार? हा, लवकुशांनी गायला बरोबर आहे. कुशलव रामायण गाती, त्याच्याही आम्ही. वाल्मिकींनी लिहिण्याच्या आधी वाल्मिकींना नारद मुनींनी सांगितलंय रामायण. हा म्हणजे पहिला जो रामायणाचा गायक आहे तो नारद मुनी. आणि नारद मुनी हे या सगळ्या ऋषींचेही गुरु आहे. म्हणजे सावरकरांच्या भाषेत सांगायचं तो गुरुणाम गुरु. नारदांची जागा आहे. व्यास महर्षी हे तुमच्या आमच्या सगळ्या समाजाचे गुरु आहेत. त्यांचेही गुरु भागवत लिहायला त्यांना उद्युक्त केलं हे नारद मुनींनी केलं. तर महाभारत झाल्यानंतर अत्यंत उद्विग्न झाले होते. साहजिक आहे, एवढा प्रचंड मोठा संहार पाहिल्यानंतर किती 18 अक्षौहिणी सेना शिल्लक किती राहिले त्यातले? फारच थोडी लोक शिल्लक राहिले.
प्रचंड मोठा संहार बघितला, ते सगळं वर्णन केल्यानंतर आपल्याच पुढच्या सगळ्या राजे महाराजे यांचा अनेकांचे निर्वंश झालेले, अनेकांचे संहार झालेले, अतिशय दुःखी झालं म्हणून अशा अवस्थेत व्यास महर्षी असताना त्यांना नारदांनी उपदेश केला. नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही भागवत लिहा. श्रीकृष्णाचं आणि त्याच्या सगळ्या अवतारांचं उत्तम दर्जाने गुणगान करा, तुमच्या मनाचा उद्विग्नपणा नाहीसा हो, तसं होईल. आणि म्हणून अत्यंत परिपक्व अवस्थेमध्ये नंतरच्या काळात व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली. आज त्याला भागवत ग्रंथाला महापुराणाचं भाग्य आहे. ते त्यामुळे अनेक पुराण आहेत, 18 पुराण उपपुराण आहेत, त्या सगळ्यामधला श्रेष्ठ ग्रंथ म्हणून भागवत मानला जातो. श्रीमद भागवत तोच लिहा असं सांगणारे सुद्धा नारद. आणि ही जी गादी आहे, आम्ही ज्या वेळेला नवीन मी कीर्तनाला सुरुवात केली त्यावेळेला बाहेरच्या गावात कुठे जायचं म्हणजे असं अवघड वाटायचं. मोठी मोठी वयाची ज्ञानी विद्वान म्हातारी वगैरे अशी सगळ्या प्रकारची माणसं अक्षरशः पाय धरून पावलावरती डोकं टेकवून नमस्कार करतात. अरे म्हटलं आपली लायकी काय, आपला अभ्यास किती, केवळ मी या गादीवर उभी आहे म्हणून मोठ्या लोकांनी माझ्या पायावर डोकं ठेवावं इतकं मी काय केलं. वडिलांना म्हटलं बाबा मला फार अवघडल्यासारखं होतं या लोकांचे नमस्कार घ्यायचे. ते म्हटलं तुला कोण करताय, तुझ्यासाठी नाहीच आहे हा नमस्कार. हा नारदांच्या गादीवर आहे, हा नारदांना नमस्कार आहे, त्यांची प्रतिनिधी म्हणून तू इथे उभी आहेस. आणि त्यामुळे हा सगळा नमस्कार नारदांचा आहे, त्यांना आपण नेऊन फक्त पोचवायचं आहे, आपला नाहीच. ही गादी नारदांची गादी. आणि व्यासपीठ नावातच आहे ते प्रवचनकारांचं आद्य दैवत म्हणजे महर्षी वेदव्यास, त्यांचं हे पीठ व्यासपीठ. त्यांच्याकडनं सगळ्या धर्मांच्या परंपरा. वेद किती आहेत विचारलं तर कुणीही पटकन सांगतं 4 वेद आहेत, बरोबर. सर्वसामान्य माणसाला माहिती आहे 4 वेद. पण वेदांमध्येच असं आहे अनंतावै वेदाः. वेद म्हणजे ज्ञान. तर ज्ञानाला 1 ज्ञान 2 ज्ञान 3 ज्ञान असं कसं मोजणार. त्याला काही आकडा नाही आहे. हा हे ज्ञान झालं ते ज्ञान झालं. विद म्हणजे जाणणे. जे ऋषींनी तपश्चर्येमध्ये जाणलं त्यांना जे ज्ञान झालं ते त्यांनी फक्त शब्दात मांडलं, ते वेद अनंत आहे. सगळा मिळून वेद एकच खरं म्हणजे. मग व्यासांनी त्याचे 4 विभाग केले. यज्ञामध्ये ज्या ज्या कर्माला जे जे आवश्यक त्याचं एक संकलन तयार केलं आणि मग त्याचे त्याला म्हणतात 4 वेद झाले. वेद 4 नाही झाले, वेदाचे 4 भाग झाले. वेद अनंत. आणि वेदात नेमकं काय बोललं गेलं संतांनी फार सोपं सांगितलं. वेद अनंत कोटीला, वेद अनंत कोटीला एकच आहे माझ्याचा अर्थ. तुकाची केला काय, पांडुरंगा शरण जावे. बाकी अनेक ज्ञानाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाचं जे काय त्याच्यामध्ये आहे ते परमेश्वराला शरण जा, परमेश्वराचे गुणानुवाद हे त्याच्यात सगळ्यात मुख्य विषय प्रतिपादन. माझं थोडं उलट मत आहे बरं का. म्हणजे त्यांच्यापेक्षा वेगळं नव्हे, परमेश्वराला शरण जा बरोबर आहे, पण परमेश्वराचं कोणतंही पुस्तक, कोणताही ग्रंथ, कोणतंही पुराण, अगदी रामायण महाभारत भागवत काहीही काढून वाचा तुम्ही. सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचा धागा काय आहे. सगळ्या पुराणांमध्ये प्रत्येक ठिकाणी कोणता तरी दैत्य, कोणता तरी राक्षस, मग कधी भस्मासूर असेल, कधी जृंभासूर असेल, कधी रावण असेल, कोणताही, कधी महिषासूर असेल, देवी असेल, शंकर असेल, गणपती असेल, कोणताही असेल, सिंधू दैत्य. प्रत्येक वेळेला कुणीतरी दैत्य, कुणीतरी राक्षस, कुणीतरी अत्याचारी, कुणीतरी असा निर्माण झाला, त्यानं समाजाला त्रास दिला,
हाहाकार करून सोडला. सगळ्यांनी देवाची शरण जाऊन त्याला प्रार्थना केली. देवानं अवतार घेतला आणि त्या राक्षसाचा वध झाला. जवळजवळ सगळ्या ग्रंथामध्ये मुख्य प्रतिपाद्य विषय हाच असतो. बरोबर आहे का सांगा? मग त्याला अनुषंगाने इतर पुष्कळ गमत अशी झाली आहे, ज्यांनी ती पुराण, ज्यांनी हे सगळं लिहून ठेवलं ते काही युद्धशास्त्र तज्ञ नव्हते ना. युद्धशास्त्राचे रिपोर्टर वेगळे असतात आणि आमचे ऋषी होते, ज्ञानी होते, पण ते ऋषी मुनी होते आणि त्यांनी त्यामुळे त्यांच्या शब्दांची वर्णनाची पद्धत थोडीशी वेगळी झाली असेल. पण हा सगळा इतिहास हा युद्धाचा इतिहास आहे. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, विरोचन, प्रताप, बली हे वर्षानुवर्ष नव्हे वंश परंपरा देव आणि दैत्य यांच्या संहाराची, युद्धाची, लढायांची वर्णन आहे संबंध भागवतामध्ये किंवा कुठल्याही ऐतिहासिक ग्रंथामध्ये, पौराणिक ग्रंथामध्ये. आणि ह्या ज्या परंपरा आहेत, ज्ञानाची परंपरा आहे, त्याचप्रमाणे पुढच्या या गुरूंचं काम काय आहे. सगळ्यांना माहिती असलेला प्रसंग आहे. दशरथ राजाच्या दरबारामध्ये विश्वामित्र ऋषी आले. कशासाठी आले, काय मागायला आले याचा काहीही विचार न करता स्वतःच्या उदार स्वभावाप्रमाणे दशरथाने त्यांना वचन द्यायला सुरुवात केली. वचन वगैरे का शब्द नीट लक्षात ठेवा, आश्वासन नाही. ते दर 5 वर्षांनी आपल्याला मिळतं आणि निवडणूक संपली की मोडलं जातं. ते आश्वासन. वचन द्यायला सुरुवात केली, तुम्ही जे म्हणाल ते मी देतो, तुम्ही जे मागाल, आपले पाय आमच्या नगराला, माझ्या दरबारांना, माझ्या घराला लागले हे माझं भाग्य, तुमची इच्छा पुरवणं हे राजा म्हणून माझं कर्तव्य. आपल्याला अरे जरा थांब, कशाला आला त्याचा विचार येऊ तर दे. पण त्याच्या उदार स्वभावाप्रमाणे सगळं सांगितलं. विश्वामित्र आले आणि त्यांनी मागणी काय केली, तुझा मुलगा, सगळ्यांना गीत रामायण माहिती, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोच तत्वता, आणि म्हणून मला तो मुलगा दे. आता अवघड अवस्था होती. मुलगा दे काय, पूर्ण 16 वर्षों में, पूर्ण म्हणजे कमी, पुणे किती 16च्याही. रामो राजीव लोचना, माझा जो राम आहे राजीव लोचना, राजीव म्हणजे कमळ, कमळासारखे ज्याचे डोळे आहेत, असा राम किती आहे, 16 वर्षापेक्षा सुद्धा कमी आहे. म्हणजे आता हे काय कोड आहे, 16 पेक्षा नाही, 15 वर्षाचा मुलगा आहे. आणि इतका लहान मुलगा, ऊन या शब्दाचा अर्थ उणे म्हणजे कमी. वडील आमचे या ठिकाणी नेहमी गमत सांगायचे. काही काळ ते शाळेमध्ये मास्तर होते, त्यावेळेचे दिपोटी, डेप्युटी नाव होते पण ते म्हणताना दिपोटी म्हणायचे. दिपोटी आले, पहिलीचा वर्ग पाठांतराचा तास चाललेला होता. एकावर एक 11, एकावर 2 12, एकावर 3 13 अंक पाठ करणं चाललं होतं. पावकी नेमकी आलीच की सगळं पुढे 4थी पर्यंत ते पाठ व्हायचं. पण पहिल्या वर्षाला एकावर एक 11, एकावर 2 12 चाललं होतं. ऐकत राहिल्या, 17 झाले, 18 झाले आणि मग पुढे झाले 19. हे काय शिकवता तुम्ही बुवा, काय शिकवता म्हणजे काय. मास्तर म्हणे बरोबर म्हणतोय, एकावर 7 17, एकावर 8 18, एकावर 9 19, 2 0 असंच शिकवलंय आम्हाला. म्हणजे मग एकावर 7 17, एकावर 8 18, मग एकावर 9 9 का नाही. पाहिला तर हिशोब बरोबर, पण मग 20चा संदर्भ जोडायचा आहे, तो टाका बरोबर त्या ठिकाणी पडावा, संबंध बरोबर जोडला जावा. 1 उणे 20 19, 1 उणे 30 29, 1 उणे 40 39, असे ते सगळे आकडे आले. दिपोटी बोलायचं नाही ना पुढचं काही. हा, आपली सगळ्यांची शपथ आहे
कोणीही शिक्षण म्हणजे काय, शिक्षणातला च सुद्धा म्हणता येत नाही असे तिकडे बसतात. आता काय करणार त्यावेळेला असे होते. पूर्ण म्हणजे पुणे 16 वर्षापेक्षा सुद्धा तो लहान आहे, 15 वर्षाचा मुलगा आहे. त्याऐवजी अयोध्यापती मी येतो, दशरथ राजा म्हणलं मी स्वतः येतो. कशाला पाहिजे तुम्हाला मुलगा, यज्ञाचंच रक्षण करायचंय ना. वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, फेवितील शस्त्र पुढे राम पाहता. म्हणून तो पाहिजे, तो बुद्धिमान आहे, हुशार आहे, वीर आहे, हे सगळं कळलंय म्हणून पाहिजे. दशरथ म्हणतो नको नको, लहान आहे लहान. अयोध्यापती मी येतो सवे सर्व सेना, अयोध्यापती मी येतो सवे सर्व सेना. धाडू कसा श्रीराम श्रीराम राणा, धाडू कसा श्रीराम श्रीराम राणा. अयोध्यापती मी येतो, अयोध्यापती मी येतो. राजपुत्र हा सुकुमार, राजपुत्र हा सुकुमार. उद्याचा राजा व्हायचा आहे. राजपुत्र हा सुकुमार, भावी राणा. राजपुत्र हा सुकुमार. आणि लढायचं आहे कोणाशी, राक्षसांशी. महादुष्ट रात्रीचर कसा घालू माझ्या प्राणात. रात्री जर इतके भयानक क्रूर आहेत असं आम्ही ऐकतोय, आणि हे 15 वर्षाचं पोर कसं त्यांचा प्रयोग आहे बघ. महादुष्ट रात्रीचर कसा घालू माझ्या प्राणात. अयोध्यापती मी येतो, अयोध्यापती मी येतो, अयोध्यापती मी येतो. राजा रामचंद्र महाराज की जय. विश्वामित्र त्यांना म्हणतात मला इथे वर्किंग कमिटी सल्लागार समिती स्थापन करायची नाहीये, युद्ध करायचंय. फार पूर्वी तुम्ही भरपूर युद्ध केलं असं आम्ही ऐकलंय, पण आता दशरथाचं वय काय असेल अंदाज करा. म्हातारा झाला तो 60 पर्यंत, मूल झालं नाही, त्याच्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ केला, त्याच्यानंतर हा मुलगा झाला, तो आता 15 वर्षाचा. आता दशरथाचं गणित करा, दशरथाचं वय काढा. म्हणत तू नकोस, मला ताजा दमाचा तरुण रक्ताचा असा सेनापती पाहिजे, मुलगा पाहिजे. देणार असलाच ते तुम्ही चाल. पण रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाई पर वचन. एकदा मी म्हटलंय मी देतो तुम्हाला काय पाहिजे ते म्हणजे देणार, पण तुम्हीच मागताना जरा विचार करा ना. नाही मला द्यायचं तर मुलगा. राम निघाला रामापाठोपाठ, न सांगता लक्ष्मण निघाला. आपण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे एका पाठोपाठ एका तसं म्हणतो. सगळ्यांचा जन्म एकाच दिवसाचा आहे बरं का, रामायणातल्या वर्णनाप्रमाणे एकाच दिवशी झाला. समान वयाचे रामाच्या पाठोपाठ लक्ष्मण निघाला. गुरुजींनी सांगितलं होतं दक्षिण दिशेला जायचं आहे, त्या ठिकाणी यज्ञ आणलेला आहे, राक्षस त्रास देत आहेत आणि म्हणून यज्ञ रक्षणासाठी जायचंय हे माहिती आहे. गुरुजींच्या पाठोपाठ दोघं निघाले आहेत. थोडं अंतर चालत चालत पुढे आले. गुरुजी पुढे, त्याच्या पाठीमागे शिष्य. बरोबर जाताना जरी एकत्र असलं जाणं तरी असं शेजारी शेजारी तिघांनी जायची पद्धत नव्हती बरं का. मोठा माणूस पुढे, त्याच्या मागे त्याचे शिष्य. बहुतेक करून नवरा बायको जायची तर नवरा 10 पावलं पुढे, बायको मागे, अशी जुनी पद्धत. शेजारी शेजारी नाही, काय 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 रीती असतात. तसं गुरुजी पुढे चालले, हे दोघं शिष्य त्यांच्या मागून चालले आणि हळूच लक्ष्मणाने डिवचलं रामाला, दादा काहीतरी गडबड झाली बरं का. गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं की आपल्याला दक्षिण दिशेला जायचंय. आपण शिकलो आहे हिमालय पर्वत कोणत्या दिशेला, उत्तरेला आहे. अस्ति उत्तरस्याम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज. हा कालिदासाचा
उत्तरेला आहे आणि आपण दक्षिणेकडे जातो आहोत असं सांगितलं तरी मला समोर पांढरे डोंगर दिसतात. कदाचित आपण वाट चुकलो आणि उत्तरेला आलो की काय. मला असं काही नाही, गुरुजी सांगतात त्यांना रस्ता माहिती असणार, ते आपल्याला घेऊन जात आहेत. आपण आपलं काम काय, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या बरोबर जायचं, यज्ञ रक्षण करायचं. गप जास्त काही बोलू नकोस नाही म्हणलं, त्याला काही चैन पडे नाही. राम जरी कितीही शांत असलं तरी लक्ष्मणाला काही चैन पडे नाही. परत थोड्या वेळाने राजा विचार ना आपण रस्ता चुकलो का, विचार ना. अरे गपरे बाबा चल पुढे चल. शेवटी त्याला राहावे ना, नाही विचारच होता. जवळ दिसायला चांगले पांढरे शुभ्र डोंगर दिसतात, हे काय कुठं चालूय आपण, उगीच आपला वेळ वाया नाही करायचा. या मुलांचा संवाद पुढे चालणाऱ्या विश्वामित्र ऋषींच्याही कानावर पडतो आहे. शेवटी रामाने धीर केला. आज ओढले महाराज, गुरुदेव राग मानू नका, पण आम्हाला ही शंका आली आहे, एवढं सांगा. आपण वाट चुकून उत्तरेला नाही आलो. आपण म्हणाला होता दक्षिण दिशेला जायचंय आणि आम्हाला समोर हिमालयासारखे पांढरे डोंगर दिसत आहेत. मी काहीतरी चुकलंय असं वाटतंय, तुम्ही सांगा. पुढे येऊन पाहत होतं विश्वामित्र बरेचसे स्तब्ध होते आणि पाहिलं गुरूंच्या डोळ्यातून अश्रू धारा. अरे आपण काही चुकीचं बोलू का, आपल्या हातून नकळत काही असं बोललं गेलं का की ज्यामुळे गुरूंचा अपमान झाला. नकळत, मुद्दाम तर तो करणंच शक्य नाही, पण नकळत असं होऊ शकतं. आणि म्हणून तो कावरा वाळा झाला. म्हणजे नाही रामा, हेच दाखवायला तुला राजवाड्याच्या बाहेर काढला होता. जरा आपण जवळ जाऊ म्हणजे तुला काय ते कळेल. आणि जसं जसं त्या डोंगरांच्या जवळ 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 यायला लागले त्याप्रमाणे त्या मागे चालणाऱ्या दोन्ही मुलांच्या अंगावर काटा आला. मंडळी, बर्फाचे डोंगर नाहीत बरं, ते लांबून वाटत होतं पांढरे डोंगर आहेत. जवळ जवळ आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं मानवी हाडांचे डोंगर. वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशं. काय करतात, इथे यज्ञ करणाऱ्या ऋषींना सामान्य माणूस ज्याला स्वतःला प्रतिकाराची शक्ती नाही अशा लोकांना मारून खाऊन, मांस खाऊन त्यांची हाडं इकडं टाकली आहेत. ती डोंगर झाली आहेत, मानवी हाडाची. विश्वामित्र म्हणतात हेच दाखवण्यासाठी अयोध्येच्या राजसिंहासनावर बसून किंवा राजमहालामध्ये आरामात बसून तुला इथल्या गोष्टींची कल्पना येणार नाही. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्यातली भीषणता कळणार नाही. आणि म्हणून तुला इथे आणला. आम्ही इथे कसे जगतो आणि कसे मरतो हे तू डोळ्यांनी पहा. आणि त्या क्षणाला रामाने प्रतिज्ञा घेतली आहे की या सगळ्या रात्रींचरांचा, या सगळ्या निशाचरांचा, या सगळ्या राक्षसांचा मी निपात करून टाकेन. इथे प्रतिज्ञा आहे रामाची. गुरुचं हे काम असतं, समाजाला, शिष्याला वस्तुस्थितीची योग्य कल्पना देणं. यात आणखी एक उपकथानक आहे. दशरथ नाही म्हणतोय त्यावेळेला वसिष्ठ ऋषींनी समजून घेतली बरं का त्यांची, की विश्वामित्राबरोबर रामाला पाठवणं या विश्वामित्रांचा फायदा तर आहेच, पण त्याही पेक्षा रामाचा फायदा जास्त. का? वसिष्ठ ऋषींकडे रामांचं शिक्षण झालंय, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळ्यांचं शिक्षण झालंय, पण म्हणलं आता तो फक्त माझ्याकडे मॅट्रिक झालाय. विश्वामित्रांचं जे गुरुकुल आहे, त्यांचं जे ज्ञान आहे, त्यांच्याकडे ज्या विद्या आहे, त्यांच्याकडे जी अस्त्र आणि शस्त्र आहेत ती MA PhDच्या लेवलची आहे. त्यामुळे आता त्यांच्या बरोबर जाणं हे रामासाठी फायद्याचं आहे.
आणि विश्वामित्राने असंख्य अस्त्रशस्त्र त्याला दिली, रामाला शिकवली असा उल्लेख आहे. हे का सांगायचं? विश्वामित्र आणि वसिष्ठ यांचं काही आधी फार सख्य नव्हतं. आपल्याला कदाचित ती कथा माहिती असेल. कामधेनू होती वसिष्ठांकडे, विश्वामित्र हा राजा होता. सगळी डिटेल सांगत बसत नाही मी, बऱ्याच जणांना माहिती असणार आहे ती. आणि ती कामधेनू हवी म्हणून यांचं युद्ध झालेलं आहे. कामधेनूच्या प्राप्तीसाठी विश्वामित्र राजा असताना त्यांनी बळजबरीने ओढून न्यायचा प्रयत्न केला आहे. त्यावेळेला विश्वामित्रांचा पराभव झाला. दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. आणि म्हणून विश्वामित्र राजा राज्य सोडून वसिष्ठांपेक्षा मोठा ऋषी होऊन दाखवील या ईर्षेने तपश्चर्या करतो. राजा होता, त्याचा राजर्षी झाला, तपश्चर्येचा एक टप्पा पूर्ण झाला. तरी त्याचं समाधान नाही. पुन्हा तपश्चर्या सुरू झाली. त्याच्यानंतर महर्षी झाले, त्याच्यानंतर देवर्षी झाले. आपल्याला देवर्षी एकच माहिती आहे, नारद महाराज. पण आणखीन काही लोकांना देवर्षी अशी उपाधी होती असा कुठे कुठे उल्लेख आहे. पण ब्रह्मर्षी पद काही त्यांना मिळत नव्हतं, जे वसिष्ठांकडे होतं ब्रह्मर्षी पद. आणि मग त्यांच्या मनाने असं घेतलं, जोपर्यंत हा थेरडा जिवंत आहे तोपर्यंत स्थविर, म्हणजे थेरडा हा शब्द संस्कृत मध्ये पण आहे बरं का. सगळ्या मानवी भावना आपल्या याच्यामध्ये आहे. हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला कोणी ब्रह्मर्षी म्हणणार नाही. मला ब्रह्मर्षी किती मी तपश्चर्या केली तरी मला ब्रह्मर्षी पदवी मिळत नाही. इतकी वर्षानुवर्ष घालवली मी तपश्चर्येत तरी मला कोणी ब्रह्मर्षी म्हणत नाही. आणि म्हणून संतापाने हातामध्ये कुऱ्हाड घेऊन या म्हाताऱ्याची खांडोळी करून टाकतो. या रागाने विश्वामित्र ऋषी वसिष्ठांच्या आश्रमात गेले. लपन छपन, संध्याकाळी थोडी उशिराची वेळ आहे, उशिरावर असतं. तुझे रात होते पुण्य, हा रात्रीच्या वेळेला गेले. अंधारात पाहतो रात्रीच्या वेळेला गेले आणि लपून छपून वसिष्ठांचा आश्रम खूप मोठा आहे, खूप शिष्य आहेत. त्यांची जागा, त्यांची झोपडी शोधत शोधत गेले आणि बघितलं दाराबाहेरच्या कट्ट्यावरती दिवसभराचं काम झालंय. सगळी मुलं आपापल्या आश्रमातल्या झोपड्यांमध्ये झोपायला गेली आहेत आणि वसिष्ठ आणि त्यांच्या पत्नी या ज्याला आपण शिळोप्याच्या गप्पा म्हणतो, आता त्याला मोकळा वेळ आहे, झोपण्याच्या आधी गप्पा मारत दाराच्या बाहेरच्या ओट्यावर बसलेले आहे. बाजूनी बघतोय, आजूबाजूला कोणी नाही ना याचा कानोसा घेतोय. कुऱ्हाड घेऊन आलाय म्हाताऱ्याची खांडोळी करायला. आणि लपून बघत असताना दोघांचा संवाद सहज कानावर पडला. वसिष्ठांच्या पत्नी म्हणाल्या, काय सुंदर चांदणं पडलंय, काय तेजस्वी, काय धवल, काय उज्ज्वल. हे समानार्थी शब्द आहेत का? धवल, उज्ज्वल, शुभ्र. समानार्थी आपल्याकडे आहे होती पद्धत, समानार्थी शब्द द्या. आमच्या एका बहिणीने तोंड या समानार्थी शब्द द्या असा 6 महिने परीक्षेत प्रश्न आला. एका अर्थाचे अनेक शब्द. काय तोंड, याला काय समानार्थी शब्द? मुख आहे, वदन आहे, आनंद, आनंद असं आहे, हास्य असा शब्द आहे. तिला यातलं काहीच आठवलं नाही. तिने तिच्या वापरातले, तिच्या ऐकिवातले शब्द लिहून ठेवले परीक्षेच्या पेपरमध्ये, थोबाड आणि मुस्काड. वापरतात आता मार्ग द्यायचे की नाही याला. समानार्थी शब्द म्हटलं तरी योग्य आहेत, नेहमीच्या वापरातले आहेत, पण अभ्यासक्रमाप्रमाणे ते योग्य नाही. समानार्थी शब्द धवल, उज्ज्वल, शुभ्र चांदणं पडलंय, काय सुरेख चांदणं पडलंय. पत्नीच्या या बोलण्यावरती वसिष्ठांचं उत्तर आहे, होय फारच उज्ज्वल, फारच धवल
अगदी माझ्या विश्वामित्राच्या तपश्चर्ये इतकं काय झालं असेल त्याच्या काळजाचं पाणी. जो सतत द्वेष करतोय त्यांचा, खांडोळी करायला आलाय ईर्षेने त्याच्याबद्दल, आणि लपून ऐकल्यावर असं बोलता दुसऱ्याबद्दल. अरे बापरे, माहित नाही ना आपल्याला. सामान्यतः जो उपस्थित नसेल त्याच्याबद्दलची निंदा हीच एकमेकांमध्ये बोलली जाण्याची, ऐकायची सवय असते आपल्याला. इथे आपल्या पाठीमागे सुद्धा वसिष्ठ इतकं चांगलं माझ्याबद्दल बोलतात आणि मी सतत त्यांचा दुस्वास करत आलो. आपल्याच वागण्याचा प्रचंड पश्चाताप झालेला आहे त्याला. हातातली कुऱ्हाड गळून पडली आणि सगळी ईर्ष्या, सगळा राग, सगळा क्रोध, सगळा मत्सर डोळ्यांवाटे वाहायला लागला आणि धावत जाऊन पालथा पडला. विश्वामित्र ऋषी वसिष्ठांचे पाय धरले. त्या क्षणाला वसिष्ठ म्हणतात विश्वामित्रांना, ब्रह्मर्षे विश्वामित्रा उठ. या ठिकाणी त्याला ब्रह्मर्षी, ते म्हणजे तुझी तपश्चर्या कधीच कमी नव्हती, भरपूर होती. आड काय येत होतं? तुझा संताप, तुझा क्रोध, ईर्ष्या. मी ह्याच्या पुढे जाऊन दाखवेन, माझ्यापेक्षा हे पुढे कसा राहणार, मी सगळ्यात चांगला, मी सगळ्यात मोठा, मीच मोठा. ही जी तुझी ईर्ष्या होती, हा तुझा राग होता, तेवढाच फक्त ब्रह्मर्षी पदाच्या आणि तुझ्या आड येत होता. तो आज तू टाकलास, तो सगळा गळाला, आज तू ब्रह्मर्षी झाला. गुरुनी कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे वसिष्ठ आहे. आपल्या शिष्याचं भलं कशात आहे? माझ्यापेक्षा जास्त विद्वान आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे, त्याच्याकडे शिष्याला सांगतो तू जा. सहसा असं कोणी करत नाही हो. काय करते? मी सांगतो ना तुला. आपल्यापेक्षा चांगला अधिक कोणी आहे, आपल्या शिष्याने त्याच्याकडे जावं आणि शिष्य आणखी मोठा व्हावा, असं गुरु असणं. असा गुरु लाभणं रामासारख्याचं भाग्य आहे. अशा अनंत गुरूंच्या परंपरा सांगायला गेलं तर 5 दिवस तुमचे मला पुरणार नाही. आपण 1 दिवसाचा कार्यक्रमाचा भाग आहे. मुख्य मुद्दा हाच की खरा देव जो आहे तो गुरु आहे. गुरुच परमेश्वरापर्यंत शिष्याला घेऊन जाणार आहे आणि म्हणून खऱ्या देवाला विसरू नका.